बातमी संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घातलंय। दररोज 8000 रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप असा त्रास होतोय। वातावरण बदलाच्या परिणामामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे। आरोग्यावर यामुळे मोठा परिणाम होतोय। तर सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढताना दिसतायत। संभाजीनगरात साथीच्या रोगांचं थैमान, यामुळे दवाखान्यामध्ये देखील गर्दी वाढलेली आहे। बालकांना देखील मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या भेडसावतात। सर्दी, ताप आणि खोकला अशा आजारांनी डोकं वर काढलंय। सततच्या वातावरणीय बदलावामुळे साथीच्या रोगांनी थैमान घातलंय। मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसापासून रिमझिम पाऊस जो आहे तो बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांमध्ये जे आहे ते रिमझिम पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता आरोग्यावरती देखील नागरिकांचा मोठा परिणाम जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांमध्ये देखील रुग्णांची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, कोणत्या रुग्णात सध्या संख्या वाढ झालेली आहे? सध्या आपल्या रुग्णालयामध्ये सर्दी, ताप, खोकला आणि संडास आणि उलट्याचे पेशंट जास्त आढळून येत आहेत। तर सर्दी, ताप आणि खोकला यासाठी रुग्णांनी महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये बाहेर फिरणं टाळावं आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्दी, ताप आणि खोकला हा टाळता येईल। त्याचप्रमाणे रुग्णांनी लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, जेणेकरून ताप आपल्या आटोक्यात येईल। त्याचप्रमाणे संडास आणि उलट्यांसाठी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे रुग्णांनी। आणि त्याचप्रमाणे पाण्याचं जे पिण्याचं पाणी जे आहे तर ते उकळून पिणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण ह्या सगळ्या आजारांना आवर घालता येईल। नक्कीच जर पाहायला गेलं सध्या वातावरण बदलण्यामुळे जे आहे ते आता रुग्णांच्या संख्येमध्ये देखील वाढ झाल्याची डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।